बुधवार दिनांक 24 जुलै 2024. ब्लॅक हॉक्स डाऊन हा सिनेमा पाहिला. फुल पिक्चर वॉरवरच आहे. वॉर म्हणजे अटॅक आहे. साऊथ आफ्रिकनमध्ये सोमालिया इथे जे नक्सलाइट्स होते, जो मोहम्मद अब्दीन का काहीतरी असा, तर त्यांनी पूर्ण अशी जी गँग बनवली असते आणि ते लोक सोमालियाच्या लोकांवर जे अत्याचार म्हणजे अमेरिकाने काही त्यांना पाठवलं जरी रसद, तरी हा लुटून न्यायचा. म्हणजे तिथले लोक भुकेने मरत असतात आणि काही लोकांना बंधक बनवलेलं असतं जे त्यांच्या अगेन्स्ट जात असतात वगैरे. काही अमेरिकन्सना पण बंधक बनवलेलं असतं. तर त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यायला म्हणजे अटॅक करायला, त्याला पकडायला म्हणून त्यांनी एक मोहीम आखली असते अमेरिकेने. तर त्याचंच पूर्ण ते लाईफ ट्रू स्टोरीवर आहे आधारित. तर सगळे यंग लोक असतात अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांना जो शस्त्र पुरवत असतो माणूस, तर त्याला हे लोक बंदी बनवतात. म्हणजे त्याला एका ट्रिकनी तो निघालाय हे लक्षात ठेवून त्यांचा एक जवान त्यांच्या ह्याच्यात बघून आणि त्याला बंद. तर त्याच्यामुळे मग ते लोक अजून पिसाळलेले असतात आणि त्याच्यातून मग परत हे लोक आता प्लॅन करतात की त्यांच्यावर अटॅक करायचा आणि सगळ्या बंदींना सोडून आणायचं. तर त्यांचे जे हेलिकॉप्टर, काही सैनिक तर यांनी जातात ट्रक्सनी आणि काही हेलिकॉप्टरमधून जातात आणि त्यांना हे पण सांगत असतात ओरिएंटेशन, कुठे जायचं, काय जायचं. आणि त्यांच्यामधलाच एक सोमालियामधला एक जण यांचा हे असतो खबरी. तो सांगतो की इथे आज मॅक्झिमम हे लोक आहेत किंवा इथे येण्याची शक्यता आहे किंवा त्याचे 2 मुख्य जे आहे हात ते येणार आहेत आणि या बिल्डिंगच्या मध्ये त्यांचं होणार आहे. तर मग तिथेच ते लोक अटॅक करतात. पण बंधकांना सोडवण्यात जरी त्यांना यश येतं आणि ट्रकमध्ये भरून ते परत येतात, तर त्यातले कितीतरी लोक मरतात. कारण त्या सोमालियाच्या म्हणजे त्या नक्सलाइट्सकडे इतके इक्विपमेंट्स असतात आणि इतके शस्त्र असतात आणि नुसते तेवढेच नक्सलाइट नाही, त्यांना सपोर्ट करणारी जनता खूप असते. म्हणजे ह्यांना असं वाटतं अरे आता हा ग्रुप संपला, हा ग्रुप, घराघरातनं बाहेर शस्त्र घेऊन बाहेर लोक निघतच राहतात. आणि अशा ह्याच्यात त्यांचे हेलिकॉप्टर्स आणि त्या हेलिकॉप्टर्सचं नाव असतं ब्लॅक हॉक. तर ते हेलिकॉप्टर 2-3 हेलिकॉप्टरांचे पाडतात आणि मग त्याच्यामधले त्यांचे जवान मरतात. पण काही जवानांना ते तिथे हेलिकॉप्टरमध्येच कसं ट्रीटमेंट देतात आणि कशा पद्धतीने बुलेट्स काढतात किंवा काय करतात, म्हणजे पूर्ण ते चित्रण भयानक आहे. आणि मग कसं तोंड देतात आणि व्हाईल रिटर्निंग टू देअर बेस कॅम्प, त्यांच्या बेस कॅम्पमध्ये परत येताना सुद्धा किती लोक मरतात, किती लोकांना जीव गमावतात, असं पूर्ण ती स्टोरी आहे. आणि अल्टिमेटली त्यांना पाकिस्तानची थोडीशी मदत घ्यावी लागते आणि ते येतात. तर असे ओव्हरऑल आहे मूवी, छान आहे, खूपच सुंदर आहे आणि फुल 1 मिनिट शांतता नाहीये, पूर्ण वेळ फुल वॉर आहे. आणि म्हणजे कसं, आणि फार जुनी पण नाही, 1992 मधली स्टोरी आहे. कसं नक्सलाइट्स हे करतात, म्हणजे त्रास देतात, पण जेव्हा ते त्यांना सोडवून घेऊन जातात तेव्हा सोमालियातले लोक कसे खुश होतात ते पण दाखवलेलं आहे. म्हणजे अल्टिमेटली त्या याच्यापासून, नक्सलाइट्स पासून कशी आझादी मिळायला लागते. अर्थात हे इतकं त्यांचं एक अटॅकनी काही होत नसते, त्यांचे नक्सलाइट्स अजून असतातच. म्हणजे वॉर हे त्यांना अटॅक सारखे चालूच ठेवावे लागणार होते, पण बऱ्याच अंशी ह्या अटॅक नंतर त्यांचं कमी होते असं सांगितलंय. ओव्हरऑल मूवी छान आहे.